प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. भारताच्या आजवरच्या इतिहासामधील सगळ्यात जुलमी आणि क्रूर अशी राजवट जर कोणती असेल, मानवतेला कलंकित करणारी, तर ती पेशवाई. अशा ह्या पेशवाईने मानवतेला कलंकित करणाऱ्या अनेक घटना केल्या. त्यापैकी एक, त्यांच्याच राजवटीमध्ये दलितांच्या कमरेला झाडू, गळ्यात मडकं अडकवण्यात आलं. जातीयवादी, प्रचंड जातीयवादी अशी ही पेशवाई. या पेशवाईला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावेळेला 1818 मध्ये तत्कालीन महार समाजानं, दलित समाजानं मोठा उठाव केला, विद्रोह केला आणि त्याचे नेतृत्व सेनापती सिद्धनाक यांनी केलं. वीर सिद्धनाक यांच्या नेतृत्वाखाली फक्त 500 महारांनी पेशवाईच्या 28,000 सैनिकांना कापून काढत, म्हणजे त्यांचा पराभव करत पेशवाई नष्ट केली. या देशातून पेशवाई नष्ट केली. परंतु ही पेशवाई कोणत्या ना कोणत्या मार्गानं, आडमार्गानं, लपून छपून आपलं डोकं वर काढत असते. आता ही महाराष्ट्रामध्ये छुप्या पद्धतीनं पेशवाई आपलं डोकं वर काढतच आहे. 1818 साली ही पेशवाई नष्ट करून समतावादी निशाण रोवल्या गेलं. त्या घटनेला 200 वर्ष पूर्ण झाली म्हणून 2018 मध्ये आपल्या महान पूर्वजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी देशभरातील आंबेडकरी जनता लाखोच्या संख्येनं भीमा कोरेगाव येथे गेली. अर्थात ती दरवर्षी भीमा कोरेगावला जाऊन आपल्या पूर्वजांसमोर नतमस्तक होते, त्यांच्या पराक्रमासमोर, त्यांच्या वीरतेसमोर, शौर्यासमोर नतमस्तक होते. परंतु 2018 मध्ये ती अधिक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी गेले, कारण तो 200वा शौर्य दिन होता. आपल्या पूर्वजांना नतमस्तक होऊन हे भीमसैनिक आपल्या परतीच्या मार्गावर निघालेले असताना या पेशवाईला आपला आदर्श मानणाऱ्या काही अवलादींनी लपून छपून भ्याड हल्ला केला, दगडफेक केली. त्याच्यामध्ये आमच्या अनेक भीमसैनिकांना मार लागला, महिलांना मार लागला. संपूर्ण महाराष्ट्रात दंगल निर्माण झाली. या दंगलीच्या मागचा जो मास्टर माइंड होता किंवा आहे, तो मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे असा जाहीर आरोप प्रकाशजी आंबेडकर यांनी केलेला आहे. आणि या संभाजी भिड्याचा जो सहकारी होता, तो 10 बोटे काहीतरी तसं नाव, मिलिंद एकबोटे, त्या मिलिंद एकबोट्याला ह्या दंगलीच्या प्रकरणात अटक देखील करण्यात आली. त्याच्यावरती कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये खटला चालवण्यात आला. अशा या व्यक्तीच्या वेळेला त्या व्यक्तीचं वकीलपत्र घेणाऱ्या, मिलिंद एकबोट्याचं वकीलपत्र घेणाऱ्या वकिलाला आज 9 जुलै रोजी दलित पॅंथरच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बाल गंधर्वमध्ये दलित पॅंथरच्या कार्यक्रमात पॅंथर रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी बातमी सध्या सोशल मीडियावरती पसरलेली आहे. ह्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होणं साहजिकच आहे. महाराष्ट्रातली जनता ही प्रचंड चिडली ही पोस्ट वगैरे बघून, की जे आमचे दुश्मन आहेत, जे आमचे वैर आहेत, अशा वैऱ्यांना पुरस्कार देताना काही वाटत नाही. दलित पॅंथर, अहो, ज्या पॅंथरनं ह्या पेशवाईच्या विरोधामध्ये लढा उभा केला,
ह्या जुलमी पेशवाईच्या विरोधामध्ये जी लपून छपून सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, त्या पेशवाईच्या विरोधात, जातीवाद्यांच्या विरोधात, धर्मांधवाद्यांच्या विरोधामध्ये लढा उभा केला. त्याच पॅन्थरच्या नावानं पॅन्थर रत्न पुरस्कार देताना जनाची नाही किमान मनाची तरी वाटली का नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेच्या येऊ लागल्या. त्यातली एक प्रतिक्रिया मी आता या ठिकाणी प्रत्येक सगळ्यांच्या प्रतिक्रिया इथं वाचन करणार नाही, परंतु त्यातली एक प्रतिक्रिया आहे जी प्रातिनिधिक स्वरूपातली आहे, ती मी या ठिकाणी आपल्या समोर त्यांच्या शब्दात, फक्त मागचा एक शब्द मी बदललेला आहे कारण तो मला आपल्या वाचकांसमोर बोलताना अवघडल्यासारखं होईल म्हणून, परंतु आहे त्याच शब्दांमध्ये मी या ठिकाणी वाचन करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. नामदेवा, तू उभी केलेली पिल्ले आज मनुवाद्यांसोबत जाऊन आम्हाला पॅन्थर शिकवू लागली आणि ज्यांनी खरंच आजवर पॅन्थर जिवंत ठेवला त्यांना डावलून आपल्या समाजाच्या मुळावर उठलेल्यांना पॅन्थर रत्न संबोधू लागली. नशीब तू आज नाहीस, नाही तर आशा भडव्यांना फाट्यावर मारल्याशिवाय तुझ्यातला पॅन्थर आज शांत बसला नसता. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया, संतापजनक प्रतिक्रिया समाजातून येऊ लागल्या. याला कारण केवळ आणि केवळ पॅन्थर रत्न पुरस्कार आमच्या समाजाच्या दुश्मनांना का देण्यात येतोय ह्यासाठी. मानवांनो, पॅन्थर रत्न पुरस्कार, बरं हा एक झाला तो मिलिंद एकबोट्याचा जो कोणी वकील आहे त्याला तो पुरस्कार देण्यात येत आहे. त्या विरोधातली भावना रुपालीताई चाकणकर यांना देखील तो पुरस्कार देण्यात येत आहे. काय रुपालीताई आणि पॅन्थरचा संबंध काय? रुपालीताई कोणत्या पॅन्थरच्या लढ्यामध्ये लढल्या? काय योगदान काय रुपालीताई यांचे योगदान काय पॅन्थरमध्ये? त्या पॅन्थर रत्न पुरस्कार. बरं, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? मुरलीधर मोहोळ. काय पॅन्थरचा आणि मुरलीधर मोहोळांचा काय संबंध? आमच्या समाजाच्या दुश्मनांचे वकीलपत्र घेणाऱ्यांना आमच्या समाजाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्याची किंवा त्यांना पॅन्थर रत्न पुरस्कार देण्याची आवश्यकता का भासली आवश्यकता? असे कार्यक्रम मुळात झालेच नाही पाहिजे. आमच्या समाजामध्ये आजही पॅन्थर जिवंत आहे. त्या काळातले, ज्या काळात नामदेव दादा ढसाळ, राजाभाऊ ढाले यांनी पॅन्थर निर्माण केली, झवी पवार काणी बोलवलं त्यांना, आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या विरुद्ध काही प्रतिक्रिया अशाही आलेल्या आहे की त्यांनी ह्याही अगोदर काही रील स्टार यांना पुरस्कार दिले पॅन्थर रत्न. हरकत नाही, रील स्टार शेवटी ते कलाकार आहेत, कलावंतांना ते मिळालं पाहिजे, परंतु कोणत्या रील स्टारला? गटार छाप रील्स बनवणाऱ्यांना दिलंय की खरोखर समाज प्रबोधन करणाऱ्यांना दिलं? मला या संबंधी का अधिक माहिती नाही, त्यामुळे मी ह्या संदर्भात बोलणार नाही. परंतु हा जो काही प्रकार आहे तो रिपब्लिकन युवा मोर्चा यांनी उघडकीला आणलेला आहे आता प्रकार. आणि ह्या रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सुवर्णाताई राहुल डंबाळे यांनी जाहीरपणे इशारा दिलाय की हे जे कोणी आयोजक आहेत त्यांच्या विरुद्ध जवाब दो आंदोलन त्या आज करणार आहे. या जवाब दो आंदोलनामध्ये पुण्यातील सर्व आंबेडकरी जनतेनं उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, आम्ही कुठं नेऊन ठेवली आमची आंबेडकरी मुवमेंट? कोणत्या प्रस्थापितांच्या दारात आम्ही उभी केली तिला? आमची आंबेडकरी मुवमेंट ही कधी लाचार नव्हती, ती कालही नव्हती, आजही नाही. नका तिला कोणाच्या दारामध्ये उभी करू. आम्ही त्या महान शूरवीरांचे वंशज, ज्याने भीमा कोरेगावला पेशवाई नष्ट करून टाकली, त्या महान शूरवीरांच्या रक्ताला बट्टा लागेल, डाग लागेल, कलंक लागेल असं कोणतंही कृत्य आपल्याकडून जाणतेपणे अजाणतेपणे होता कामा नये. मी ज्या वेळेला ती आमंत्रण पत्रिका जी आहे ते सोशल मीडियावरली सुवर्णाताईंनी प्रसारित केली, ती पाहिल्याच्या नंतर तळपायाची आग मस्तकात गेली नावं पाहून.
आमच्या दुश्मनांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतो आमच्या दारामध्ये, आमच्या घरामध्ये. आमच्या समाजावरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला हे लोक कुठं असतात? प्रमुख पाहुणे म्हणून मिरवणारे. अर्थात त्यांना बोलून दोष नाही, आम्ही त्यांना का बोलवतो? दोष आमचा आहे. आम्ही कुठंतरी चिंतन केलं पाहिजे, मंथन केलं पाहिजे की आम्ही नेमकी आमची आंबेडकरी मुवमेंट चालवतोय की प्रस्थापितांच्या दारात आम्ही भिक्षेकरू म्हणून उभे आहोत. एकदा हा प्रश्न एकदा आपणच आपल्या मनाला विचारला पाहिजे. मित्रांनो, शत्रू उघडपणे आपल्याला दिसतोय, त्याला आपल्या दारात आणि घरात बोलवू नका. त्याच्या विरुद्ध आपली लढाई आहे. लढाई बळकट करा. आमच्या आया बहिणींवरती अत्याचार होतात, अन्याय होतो, ह्या रुपाली ताई एक शब्दानेही बोलत नाहीत, कधीही बोलत नाही. त्या बिचाऱ्यांना त्या टायमाला ना ऐकायला येत ना त्या टायमाला त्यांना बोलायला येत. बिचारा एकदम गुंगी गुडियासारख्या राहतात. अशा रुपाली ताईंना तिथं पॅन्थर रत्न पुरस्कार देत आहे. नाही, इतर कोणते तुमचे पुरस्कार असतील त्या त्यांना देऊन टाका, सगळेच्या सगळे, काय घेणं नाही आम्हाला. पण पॅन्थर रत्न, पॅन्थरच्या नावानं ही अधोगती थांबवा. आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. कार्यक्रम करण्यासाठी नको त्या लोकांना आपल्या स्टेजवरती बोलवणं योग्य होणार नाही. याची दक्षता फक्त पुण्यातल्या त्या आयोजकांनी नव्हे तर महाराष्ट्रातल्या आपल्या समाजातल्या प्रत्येक लोकांनी त्याची दक्षता घेतली पाहिजे. एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो, थांबतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.